सगळ्यांना कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे। आज घरात खूप असा राडा आहे। इथे ह्या बाजूला शंकरपाळे बनवायचं काम चाललंय, कारण की मी जाणार आहे ट्रॅव्हलिंगसाठी दोन दिवसानंतर, आणि त्याकरता थोडासा चिवडा शंकरपाळे असं बनवून घ्यायचे आणि ते बनवून देण्याकरता आलेत राधिका ताई। आणि ह्या बाजूला आहे लापशी। आज आमच्याकडे कार्यक्रम सुद्धा आहे संध्याकाळी, सो त्यासाठी ती लापशी वगैरे बनवायची आहे। आणि ह्या बाजूला बनवला आहे मी व्हेज तवा पुलाव। होप सो चांगला झाला असेल। अक्कांना कालपासून खायचा होता, त्यामुळे आज फायनली बनवलाय मी। राधिकाच किचन मध्ये बनलेले आहेत। हा कुठला पापड आहे? बटाटा नाही, तांदळाचा। हा तांदळाचा आहे। हा साबुदाणा बटाटा केस पापड आहे। चकली, वेफर्स सगळं घरी बनवले बाईने 30 किलोचं। माझ्यासाठी टेस्टिंगला घेऊन आले आहेत। भारी झालं। मी न केलेले शंकरपाळे तू केली का काय केली, पण मला मिळाली खायला अगदी एकदम मस्त आहे। आणि जास्त गोड नाही, अशीच पाहिजे। बाकी गोड मीच आहे। बाकी गोड मीच आहे म्हणून तू गोड असल्यामुळे ते काही नको आहे। आणि ही म्हणजे आता राधिका म्हणजे कृष्णाची राधिका आली करायला, म्हणजे बापरे मग बापरे कृष्णाची राधिका। तर ते या पद्धतीचे आमचे शंकरपाळे रेडी झालेले आहेत, फर्स्ट बॅच, आणि खरंच खूप छान झाले। इकडे चिवड्याची तयारी चालली आहे। मध्येच गॅस रिपेअरिंग साठी आलेले, त्यामुळे आमच्या कामात खंडित झालो। आता चिवड्याची तयारी करून घेतो। हलवाई होत्या काय मागच्या जन्मी? नाही, या जन्मीची तुमच्याकडे येऊन हलवाई झाली। माझ्या कैरीच्या दोघींच्या आवडीचे शंकरपाळे। कैरी खाणारे नुसते शंकरपाळे आणि मी खाणारे चहा शंकरपाळे। सो बॅग भरायची आहे मला, आणि माझ्या सगळ्यात न आवडतीचं काम कपाट आवरायचं आणि बॅग भरायचंय। सो मला आता बॅग भरायचं जाम कंटाळा आलाय। परवा निघायचे, पण म्हटलं उद्या बाकीच्या तयारीमध्ये जाईल। मला थोडंसं बाहेरूनही सामान आणायचंय, सगळं गोष्टी काय जर नसतील ह्याच्यात तर त्या आणायच्या आहेत, त्यामुळे म्हटलं आता आज रात्री थोडेसे बॅग पॅक करून ठेवूयात। सो चलो आपण करूयात बॅग पॅक। आणि मी कुठे चालली हे मी सरप्राईज ठेवणार आहे। डायरेक्ट गेल्यावरच मी सांगणार आहे की मी एक्झॅक्टली कुठे चाललेली आहे ते। तर सगळ्यात पहिले घेतले ब्लँकेट, त्यानंतर घेतले बेडशीट आणि पिलो कवर। तुम्हाला असं वाटत असेल हा काय वेडेपणा आहे की मी असं गावाला जाताना का घेऊन चालले, पण मला काय माहिती 2-3 वर्षापासून जर कुठे गादीत धूळ वगैरे असेल किंवा ब्लँकेटमध्ये धूळ असेल तर खूप भयंकर खोकला येतो। त्यामुळे नाही तर मी पण आधी अशा कॅटेगरीतली मोडणारी नव्हते की घरूनच ब्लँकेट आणि काय म्हणते बेडशीट घेऊन जाणारी, पण आता मी कॅरी करते बऱ्याचदा। जेव्हा कुठं बाहेर जायचं असेल तर माझं ब्लँकेट नाही, छोटीशी आजीने शिवलेली रजाई आहे, खूप छोटीशी त्याची घडी होती या पद्धतीची। सो हे ब्लँकेट आणि ही बेडशीट आहे, हे 2 गोष्टी। त्यानंतर अजून एक नाईट ड्रेस, आणि हा एक असू द्यावा असं। तसं तर मी 5-6 दिवसाकरताच चालले, 2 बास होतील, पण एखादा असू देते एक्स्ट्रा। असं एक्स्ट्रा करता करता म्हणजे बॅग जरा जादा एक्स्ट्रा मोठी झाली तर अवघड होईल। माझ्यासोबत पप्पा आहे, पप्पांना थोडंसुद्धा जास्त सामान घेतलं का त्यांना असं होतं कशाला सामान घेतले, एवढं ओझं कशाला घ्यायचं, 1-2 ड्रेस घ्यायचे तेच वापरायचे, असं असतं माझ्या पप्पांचं। तर आपण आता पॅक करूयात माझी मेकअप किट। त्यासाठी मी हा पाऊच घेते। त्याच्यात सगळ्यात आधी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एकत्रच आहे, त्यामुळे 2 वेगळे प्रॉडक्ट घ्यावं लागणार नाही, त्यामुळे हे घेते मी। त्यानंतर एक ब्लश कॅरी करते, वापरेल का नाही माहीत नाही पण असू देते। त्यानंतर एक लिपस्टिक घेतली, ह्याच्यात 2 शेड आहेत ऑलरेडी, लाईक न्यूड आणि एक डार्क, असे 2 शेड्स आहेत त्याच्यात, त्यामुळे ही लिपस्टिक घेते मी। नेक्स्ट कॉम्पॅक्ट पावडर घेते, टिकल्याचं पॉकेट घेते, त्यानंतर मस्करा घेतला आहे, लिप बाम घेतले, लिव्हॉन घेतले, एक छोटासा डिओ घेतला आहे, त्यानंतर 2-3 रबर बँड, एक क्लच आणि 2 कंगवा एक्झॅक्ट बारीक, बस एवढंच आहे माझ्या मेकअपच्या किटमध्ये। पहिल्यांदा एवढं कमी सामान घेऊन जाते, पप्पासोबत चालले त्यामुळे मला खूप कमी गोष्टी आदित्य असतात तर
हे पूर्ण भरलं असतं ना तरी माझं मन भरलं नसतं, असं वाटलं असतं अजून काहीतरी घ्यावं. आणि त्यानंतर एकच वॉच मी हे कॅरी करणार आहे जे मी घालून जाईल आणि त्यानंतर हेच वापरेल. हे आजीचं वॉच आहे आणि आजीने आता सध्या मला दिले, त्यामुळे माझं फेवरेट वॉच झालेलं आहे हे. सो या पद्धतीचं मस्त गोल्डन कलरचं वॉच आहे, ब्लॅक कलरची डायल आहे, छान दिसतं असं, ते छोटंसं क्यूट आहे. आणि आता आपण पॅक करूयात टॉयलेटरी बॅग, म्हणजेच ज्यामध्ये जसं की बॉडी वॉश असेल, शॅम्पू असेल किंवा किरकोळ काही ज्या गोष्टी असतील त्या दाखवते मी. ही टॉयलेटरी बॅग आहे आणि खूप छान कन्व्हिनियंट आणि मस्त वाटते मला ही बॅग. सो ह्या पद्धतीचे ह्याला इथे हुक आहे, जर आपण बाथरूममध्ये गेलो हॉटेलच्या वगैरे कुठल्या रूममध्ये तर आपलं पर्सनल सामान असतं त्याला जर कधी ठेवायला जागा नसली तर हे मस्तपैकी असं हँग करता येतं आणि इकडे आपले वापरण्याचे शॅम्पू, बॉडी वॉश, बॉडी लोशन, बॉडी स्क्रब वगैरे सगळं आरामात मावून जातं. तर सगळ्यात पहिली गोष्ट बॉडी वॉश, त्यानंतर बॉडी लोशन, त्यानंतर हे काही शॅम्पूचे सॅचेट घेतले. मी कधीच डव शॅम्पू यूज नाही केलेला जास्त करून, पण आत्ता रिसेंटली मी एकदा यूज केलेला हे सॅचेट आणि मला असं वाटलं की ठीक आहे चलो ट्राय करूयात. मला तेव्हा त्याचा वास आवडलेला. सो हे 4-5 सॅचेट आहे. त्यानंतर सर्फ एक्सेल पावडर घेतली मी आणि सोबतच हे 2 कम्फर्टचे पाऊच घेतले. जर इन केस मी कपडे धुतले आणि माझ्या कपड्यांना स्विमिंग वगैरे करून काही वास आला किंवा माहीत नाही वॉश केले कपडे तर मला जरा फोबिया आहे, कपड्यांना घाण वास आला की मला फार इरिटेट होतं, त्यामुळे कम्फर्ट. हे कॉटन पॅड्स, तसं मी मेकअप प्रोडक्ट घेत नाही पण मी तरी कॅरी करत असते हे. सो हे आणि इयरबड्स आहे त्याच्यातच. त्यानंतर हा छोटू फेस वॉश, त्यानंतर टूथपेस्ट, त्यानंतर टूथब्रश आणि हे अंडरआर्म रोल ऑन आहे. बेला विटाचं मी फर्स्ट टाईम मागवले आहे आणि त्याचा वास खूप छान आहे, मस्त आहे. सो हे आणि त्यानंतर घेतली मी ही स्वेट पॅड्स, कारण की खूप घाम येतो आणि ट्रॅव्हल करताना तर सगळ्या कपड्यांमधून म्हणलं मला कपड्यांचा घाण वास आला की मला इरिटेट होतं सध्या, त्यामुळे हे स्वेट पॅड्स मागवलेले आहेत. सो हे टॉपच्या आतून लावल्यानं खूप इझी होऊन जातं. सो हे घेणार आहे मी. त्यानंतर एक ओडोमॉस आणि हा हे पी सेफ स्प्रे आहे. आपण वॉशरूम वगैरे बाहेर गेल्यानंतर जे यूज करतो ते खराब असू शकतं किंवा काही आपण कुठे गेलो आणि इन्फेक्शन नाही होत, त्यामुळे आपण हे टॉयलेट सीटवर मारू शकतो, त्यामुळे हे एक घेणार आहे मी. हे ह्याच्यात नाही ठेवत, जी माझी बॅग असेल हे त्याच्यात कॅरी करते. आणि त्यानंतर माझ्या पायाला लागले आणि मला नेहमी काही ना काही लागत असतं, त्यामुळे माझ्याच सेफ्टीसाठी ठेवते आहे हा मूवचा छोटासा असा स्प्रे. बस एवढंच आहे माझ्या ह्या, एवढंच सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये मस्तपैकी. सो चलो ही पण पॅक झाली आहे माझी बॅग. तर हे पी सेफ नावाचीच कंपनी आहे, त्यांच्या थ्रूच मी हे स्वेट पॅड्स मागवले आणि मला पॅकेजिंग खूप आवडली, त्यामुळे मी शेअर करते तुमच्यासोबत. किती छान प्रत्येक गोष्ट जी आहे ती एका बॅगमध्ये रॅप करून आली, जे 2 पीस आहेत म्हणजे आपण दोन्ही बाजूला वापरणं. सो ते एका पॅकेटमध्ये आहे. मला खूप आवडले, हे छान आहे, कम्फर्टेबल आहे, हे मस्तपैकी इझी इथे आरामात बसेल. मी करते आहे आजच्या ब्लॉगची एडिटिंग आणि वाजले 11:15. सो होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, चॅनलला विसरू नका आणि बाय.